शब्द जो दादर म्हणतो आपण, दादर रेल्वे स्टेशन, दादर नावाचं गाव नव्हतं, परळ नावाचं बेट होतं, माहीम नावाचं बेट होतं. दोघांना जोडण्याकरता एक बंधारा होता ज्याला दादर म्हणतात. दादर म्हणजे शिडी. हे लोक नेदरलँडला जातात आणि कहतो, ओ दे बिल्ट डाईक्स अँड दे हॅव रिक्लेम. तुम्ही पण तेच केलं ना. 60% मुंबई ही समुद्रातून आपण बाहेर काढली आहे. 60 पण तिकडेच नाही. आत्ताची जी आपल्याला मुंबई दिसते ना, की ते उंच उंच इमारती आहे, त्यावेळेसची मुंबई नेमकी कशी दिसायची? 7 बेटांवरती एकच प्रॉपर वस्ती होती, ती म्हणजे माहीम. म्हणजे इंग्रज आलेच नसते तर कदाचित त्या शहराचं नाव माहीम असतं. त्या काळातलं आत्ता काय आहे जे बघू शकतो मे बी. इंग्रजांचा चर्च त्याच्यासमोर स्टारबक्स आहे, पण लोक उलट सांगतात चर्च किधर आहे, अच्छा वो स्टारबक्स के सामने. त्या चर्चच्या बाहेर किल्ल्याला तटबंदीला एक गेट होतं, ते चर्च गेट. आता हे इंग्रज सगळे आलेले आहेत आणि आहेत सुरतेला. आंदण म्हणून ही 7 बेटं आली आहे. तर आता काहीतरी केलं पाहिजे. तर ती ईस्ट इंडिया कंपनीला 10 पाऊंड वर्षाचे एवढ्याच पैशाकरता ती 7 बेटं देऊन टाकतात. 10 पाऊंड. मेरा बाप कौन है तुम्हें पता है, हे ॲटिट्यूड ह्या शहराचं नाहीये. तुझा जात धर्म काय मला माहिती नाही, तू काम कर, तुला पैसे मिळतील. हे मुंबईच्या बंदरात सुरू झालं. खूप लोकांना मी जेव्हा सांगतो त्यांना हसायला येतं की 2 मराठी शब्द आहेत जे आज्या हटकून वापरतात, तो म्हणजे डांबराट आणि डॅम्बिस. हे इंग्रज शब्द आहे. यू डॅम रॅट आणि यू डॅम बिस्ट हे साहेबांनी घातलेली शिवी. खूप कमी लोकांना माहिती आहे की औरंगजेबाने मुंबईवरती चाल करून आणली. महाराजांच्या मृत्यूनंतर 27 वर्ष मराठे आणि मुघल यांच्यामध्ये वाद चालू होते. एक जुनं आफ्रिकन सेईंग आहे, वेन द एलिफंट्स फाईट इट इज द ग्रास दॅट सफर्स. तर इकडे ग्रास मुंबई आहे. मराठी आणि मुंबईचा संबंध त्या काळात आहे असं आपल्या डोक्यात येत नाही. जेव्हा महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जातो तेव्हा मुंबई वगळली जाते. मुंबईचा इतिहास जेव्हा लोक सांगतात तेव्हा महाराष्ट्र वगळला जातो. हे हॅलो नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे कॉटन किंग प्रस्तुत द मुक्तमुख शो म्हणजे स्टॅटच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आपण मुंबई म्हणलं की आपल्याला दिसतात ते ब्रिटिश आलेले आणि फोर्ट टीटी हा सगळा सुंदर एरिया दिसतो आपल्याला. पण नक्की मुंबईची सुरुवात कधी झाली, कुठून आले पोर्तुगीज, हे ब्रिटिशांच्या काळात काय घडलं, त्या काळात काही मराठे नव्हतेच का इथे, काय घडलं नक्की त्या काळामध्ये मुंबई. आपल्याला मुंबई म्हणलं की 200-300 वर्षापूर्वीचाच इतिहास दिसतो, पण त्याच्या आधी मुंबईत काय होतं ह्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलायला आपला लाडका आवडता भरत दादा आपल्यासोबत आहे. भरत गोठसकर दादा, तुझं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा अमुक तमुक मध्ये. खूप वर्षांपूर्वी आपण अमुक तमुक मध्ये जेव्हा बेसिक गोष्टी नावाचा कार्यक्रम करायचो इंद्रजित सोबत, तेव्हा भरत दादा आपल्यासोबत आला होता आणि त्यांनी मुंबईबद्दल आपल्याला खूप इंटरेस्टिंग गोष्टी सांगितल्या होत्या. अर्थात तुम्ही भरत दादाला खाकी टूर्समुळे ओळखता, तो एक स्टोरी टेलर म्हणतो. खरं तर मुंबईचा तो खूप मोठा अभ्यासक आहे आणि आम्हाला खूप मजा येते की आज भरत दादा आम्ही मुंबई समजून घेणार आहोत आणि मुंबईत बसून. आम्ही पहिल्यांदा पुण्यातनं बाहेर निघालो आणि मुंबईत एपिसोड करतोय, त्यामुळे तुम्हाला सेटअप पण वेगळा दिसत असेल तर मजा येते खरं तर. आणि एक महत्वाची सूचना, जर पावसाळ्यात बाहेर पडताना तुम्हाला जर काळजी वाटत असेल की बाहेर पडलो, अंगावर चिखल उडाला तर काय करायचं, तर कॉटन किंगने यासाठी आपली सोय केलेली आहे. त्यांनी अँटी स्टेन शर्ट्स आणि ट्राउझर्सचं कलेक्शन आणलंय. त्यासाठीची विकत घेण्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये असेल आणि तुम्ही दुकानांमध्ये जाऊन सुद्धा हे कपडे विकत घेऊ शकतात. तर मुंबईबद्दल आपण आज प्रायमरीली बोलतोय. म्हणजे एकतर मुंबई माझं आवडतं शहर आहे. मी गेली काही वर्ष राहिलो तिकडे आणि मग एक जे वेगळंच फॅसिनेशन आहे मुंबईचं, मला वाटतं ते प्रत्येक भारतीयाला आहे असं म्हणायला हरकत नाही. तर आपण मुंबईबद्दल बोलताना एक कायम ऐकतो की कसं इंग्लंडच्या राजाला हुंड्यात आंधळात वगैरे दिली होती मुंबई. तर नेमका ज्यावेळेस आपण आणि पोर्तुगीजांनी दिली होती, तर पोर्तुगीज नेमक्या कधी आले मुंबईत? म्हणजे आपण मुंबईबद्दल बोलताना इंग्रज बोलतो, इंग्रजांची मुंबई, मग मराठ्यांची मुंबई, मग मराठी माणसाची मुंबई, पण त्याच्या आधी पोर्तुगीज होते. तर हे पोर्तुगीज कधी आले मुंबईत? पोर्तुगीज आले म्हणजे कसं आहे की त्या काळामध्ये पूर्ण जो इस्लामी जग होतं, म्हणजे आपण इजिप्त पासून ते बघा वरती पूर्ण टर्कीपर्यंत वगैरे एक अशी भिंत होती, ज्याच्यातून ट्रेडिंग फक्त तेच लोक करत होते. आणि त्यांचे त्या बाजूला दलाल हे व्हेनिसचे जे मर्चंट्स होते ते त्या बाजूचे दलाल होते. तर हे सगळं कार्टेल होतं, मधले सगळे मलई खात होते. तर पोर्तुगीज लोकांना असं वाटलं की त्यांनी भारतात आलं पाहिजे आणि दुसरा इकडून तर येता येणार नाही, जिकडे इस्लामी जगत आहे, तर दुसरीकडून कुठून तरी शोधलं पाहिजे. तर पहिलं कोलंबस गेला, तर कोलंबसला अमेरिका सापडली. त्याला वाटलं की तो त्या बाजूने भारतात येईल, तर अमेरिका सापडली मध्ये. आणि वास्को द गामा खालती आला आणि केप ऑफ गुड होप म्हणजे तिकडून तो केरळला आला. केरळला आल्यावरती मग नंतर पोर्तुगीज बोलले की आपण आता इकडे आणखी वाढवलं पाहिजे.
त्या काळामध्ये अरबांचं पूर्ण डॉमिनेशन होतं. जे अरेबियन सी, इंडियन ओशन, जे पूर्ण आपण बघतो एरिया, ह्याच्यावरती त्यांचं पूर्ण प्राबल्य होतं. आणि भारतीय लोक जास्ती ट्रेडिंग करत नव्हते, कारण हिंदू साता समुद्रा पलीकडे जात नव्हते त्या काळामध्ये. तर जास्ती करून मुसलमानांचं वर्चस्व होतं. असं नाही की टोटली नव्हे, गुजरातमधले लोक करत होते, पण जास्ती करून हा मुसलमानांच्या हातामध्ये असलेला धंदा होता, की माल इकडून तिकडे न्यायचा, तिकडून इकडे आणायचा. बरोबर. आता पोर्तुगीज आले, हे नवे दादा आलेत आणि हळूहळू केरळहून वरती वरती यायला लागलेत. आणि हे कधी म्हणतोय आपण 1500च्या स्टार्टिंगला. 1898 मध्ये वास्को दा गामा आला आणि त्याच्यानंतर हे हळूहळू वरती वरती सरकत येतात, गोव्यापर्यंत येतात, वरती चौलला येतात. अलिबागच्या दक्षिणेला चौल आहे. चौलला मामलूक म्हणजे इजिप्तचे जे लोक आहेत ते चौलच्या बंदरामध्ये त्यांना डिफीट करतात. आणि त्याच्यानंतरच्या वर्षी दीवला एक बॅटल होतं, म्हणजे गुजरातला लागून जे दीव आहे तिकडे, दॅट इज वन ऑफ द टर्निंग पॉइंट्स. म्हणजे तिकडून भारताचं कॉलनायझेशन, युरोपियन कॉलनायझेशनची सुरुवात असं म्हणता येईल. कारण तिकडे सगळे एकत्र आलेले, म्हणजे जमोरिन केरळचा, कळलं ना, गुजरातचा सुलतान, मामलूक आणि त्यांना फितवणारे वेनिसचे लोक, हे सगळे एकत्र आले तरी पोर्तुगीज स्वतःचं वर्चस्व दाखवतात. आणि त्या काळामध्ये हा जो पूर्ण पट्टा आहे उत्तर कोकणातला, म्हणजे गुजरातमध्ये बलसाड पासून ते चौलपर्यंत, हा पूर्ण पट्टा हा पोर्तुगीजांकडे येतो. तर ह्याला मराठे लोक उत्तर फिरंगण म्हणतात. ओके. आणि गोवा हे दक्षिण फिरंगण. फिरंगी म्हणजे पोर्तुगीज, फिरंगी म्हणजे युरोपियन नाही. कारण इंग्रजांना टोपीकर, मराठा डचांना वलंदेज, असे मराठीमध्ये वेगवेगळे शब्द आहेत प्रत्येक नॅशनॅलिटीला. हो का? तर त्याच्यामध्ये पोर्तुगीज आर द फुल्ली डॉमिनेटिंग पीपल जे पहिले आलेत. त्यांच्या पाठोपाठ मग फ्रेंच, डच, डेन सगळे एक एक करून आले, इंग्रज पण आले. पण 100 वर्ष इंग्लंड इज अ अंडरडॉग. तेव्हा ब्रिटन नाही अजून, या स्कॉटलंड वेगळं आहे. तर इंग्लंड हा युरोपचा अंडरडॉग आहे. सगळ्यात शक्तिशाली कोण असेल तर स्पेन, त्याच्या पाठोपाठ पोर्चुगल. तर त्या काळामध्ये पोप जो होता त्यांनी पूर्ण जग 2 भागात तोडलं, की ह्या मेरिडियनच्या त्या बाजूला स्पॅनिश लोक सत्ता गाजवतील, इकडे पोर्तुगीज, म्हणून पोर्तुगीज ह्या बाजूला येतात. आणि साऊथ अमेरिकेत सगळे स्पॅनिश गेले. हा, तिकडे फक्त ब्राझीलमध्ये नाही, कारण ती लाईन ब्राझीलमधून पास होते. तर ब्राझील पोर्तुगीज आहे, कारण पोर्तुगीजांना दिलेलं होतं. तर असं जग वाटून दिलं दोघांकरता. इंग्लंडला विचारत पण नव्हतं कोणीतरी. कालांतराने जेव्हा स्पॅनिश आर्माडाला एका ठिकाणी हे लोक हरवतात, इंग्लिश, तर हे पण आता थोडे दादा झालेत. आता पोर्चुगल आणि स्पेन पण म्हणते एकमेकांशी, लढाया चालू आहेत. तर कसं, शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, बरोबर. तर पोर्चुगल आणि इंग्लंड एकत्र येतात. आणि त्या काळामध्ये, जुन्या काळामध्ये आपण भारतात सुद्धा बघितलंय की 2 राज्यांची जर हे संबंध वाढवायचे असेल तर रोटी बेटी असं म्हणजे एकत्र यायचं आणि लग्न केलं की एकदम त्यावेळेची डिप्लोमसी होती ती. तर तेव्हा ऍक्च्युली यादवी युद्ध झालेलं होतं, म्हणजे सिव्हिल वॉर झाली होती इंग्लंडमध्ये. आणि चार्ल्स पहिला जो राजा होता त्याला मारलं होतं आणि 10 वर्षाकरता रिपब्लिक होतं, म्हणजे राजा नव्हता. 1649 to 1660 म्हणजे 11 वर्ष अप्रॉक्सिमेटली राजा नव्हता. आणि नंतर चार्ल्स दुसरा, आताचा आहे तो चार्ल्स तिसरा, पण चार्ल्स दुसरा राजा म्हणून येतो 1660 मध्ये. आणि मग तेव्हा तो त्यावेळेला 31 वर्षाचा आहे. तर त्याचं आता लग्न करायचं, कारण त्यांनी लग्न केलेलं नाहीये. तर त्याकरता कोण राजकन्या, तर ह्याची पोर्चुगलचा जो राजा आहे त्याची बहीण लग्नाची आहे. प्रॉब्लेम काय त्या काळामध्ये, की त्या काळामध्ये शी इज अनमॅरेजेबल एज असं लिहिलेलं आहे. म्हणजे काय, ती 23 वर्षाची की 22 वर्षाची आहे. त्या काळामध्ये मुलींची लग्न 12 ते 13 वर्षामध्ये व्हायची. तर हिचं लग्न झालेलं नाहीये. त्या काळातली तिच्याबद्दल जी डिस्क्रिप्शन्स आहेत इंग्लंडमध्ये, ती वटवा गुळासारखी दिसते असं. शी इज ॲज अगली ॲज अ बॅट, असं काय काय डिस्क्रिप्शन आहेत त्याची. आणि तिचं आणि ह्याचं लग्न ठरतं, कळलं ना. आणि टू स्वीटन द डील, आपण कसं भाजीवाल्याकडे जातो आणि सांगतो की लिंबू मिरची काय ते फुकट घेतो ना भाजी घेतल्यावरती काहीतरी, तसं ते डील स्वीटनर्स टाकत असतात ह्याच्यामध्ये. तर महत्वाचं काय, मोरोक्कोमध्ये एक शहर आहे
जे ट्रेडिंग पोस्ट आहे टँजियर म्हणून, ते देतात पोर्तुगीज लोक. काय ते 20 लाख सोन्याची नाणी देतात, ब्राझील बरोबर ट्रेडिंग राईट्स देतात, की आमच्या बरोबर तुम्ही संबंध चांगले केले पाहिजे आणि हे लग्न झालं पाहिजे. आणि मग ते एक्स्ट्रा टाकतो. तसं डील स्वीटनर म्हणून ही मुंबईची 7 बेटं ही त्याच्यामध्ये ऍड होतात. धनिया म्हणून. हा, एकदम धनिया. आणि त्यांना माहिती पण नाहीये कुठे. तर चार्ल्स कोणा ते विचारतो की नक्की 7 बेटं कुठे आहेत. तो म्हणतो कदाचित ब्राझीलमध्ये असतील. त्यांना माहिती पण नाही कुठे येते. अरे बापरे. तर ती येतात. आल्यावरती ऑलरेडी 1600 साली ईस्ट इंडिया कंपनी बनलेली आहे. पहिली मल्टीनॅशनल कंपनी आहे इंग्लंडमधली. आणि ते सगळं ह्या बाजूला वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची बंदरं आहेत. मसुलीपट्टणम आहे, नंतर मद्रास बनतं, सुरत आहे, कळलं ना. ही ऑलरेडी त्यांच्याकडे बंदरं आहेत जिकडून ते फॅक्टरीज चालवतात. फॅक्टरी म्हणजे गोडाऊन्स. अशी सगळीकडून तिकडून माल इंग्लंडला नाही, इंग्लंडचा माल इकडे येऊन विकणार वगैरे हे सगळं चालू आहे त्यांचं. आणि सुरतेला ते लोक येऊन पोर्तुगीजांना पहिल्यांदा हरवतात. स्वालीचं एक बॅटल होतं. आणि त्याच्यानंतर 1612 आणि तेव्हा ते लोक सुरतेमध्ये त्यांची फॅक्टरी चालू करतात. सुरत हा गुजराती पोर्ट नाहीये टेक्निकली स्पीकिंग, हा मुघलांचा पोर्ट आहे. कळलं ना. हे बंदर मुघल साम्राज्यातलं सगळ्यात मोठं बंदर आहे त्या काळामध्ये. त्या काळात जर मुघल ह्याच्यामधले कोणी हजला जाणार तर सुरतेला येणार, सुरतेहून हज करायला जाणार, असं होतं. कळलं ना. तर दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ सुरत. हे महाराजांनी सुरत का लुटली तर ते मुघलांनी आपल्यावरती आक्रमण केलंय तर आपण मुघलांचं लुटलं पाहिजे म्हणून सुरतेवरती तर हे मोठं बंदर आहे. आणि टू अ ग्रेट एक्सटेंट मुंबईचं जे ट्रेडिंग कल्चर आहे हे सुरतेचं कल्चर नंतर मुंबईमध्ये आलेलं आहे. कळलं. तर त्या काळामध्ये सुरत इज द मोस्ट इम्पॉर्टंट पोर्ट विच इज देअर. आणि नंतर मुंबई उदयाला येणार आहे, तिकडून इकडे येणार आहे. तर आता हे इंग्रज सगळे आलेले आहेत आणि आहेत सुरतेला. सुरत सगळ्यात महत्वाचं आहे. आंदण म्हणून ही 7 बेटं आली आहे. तर आता काहीतरी केलं पाहिजे. तर ती ईस्ट इंडिया कंपनीला 10 पाऊंड वर्षाचे एवढ्याच पैशाकरता ती 7 बेटं देऊन टाकतात. 10 पाऊंड. कारण त्यांच्यामध्ये ही मलेरिया इन्फेस्टेड आयलंड आहेत. काय करणार इकडे. बापरे. एवढी इन्सिग्निफिकंट आहेत. कळलं ना. पण त्याच्या आधी कित्येक वर्ष वेगवेगळे लोक या बंदरातून इंग्रज लोक जाताना सांगतात की ह्याचं महत्व आहे. कारण हा जो ठाण्याची खाडी आहे हे बेस्ट बंदर आहे. पण ते कनेक्टेड नाही ना कुठे मेनलँडशी. तर तिथपर्यंत माल कसा न्यायचा. तर बंदर खूप छान आहे. कारण पावसाळा आला, हे आलं, लाटा येत नाहीत. मध्ये मुंबईची बेटं आहेत, या बाजूला तुम्ही बोटी लावू शकता आणि त्रास होत नाही. जो मेन समुद्रामध्ये तुम्ही बोटी उभ्या करू शकत नाही. आणि हे कुठल्याही नदीवरती नाही. नदीमध्ये गाळ येतो वरतून. कळलं ना. आणि मग सिल्टिंग झाल्यावरती बोटी लागत नाहीत जेवढ्या जवळ. मग पडावातून गोष्टी आणाव्या लागतात वगैरे. तर त्याकरता हे महत्वाचं बंदर आहे. तर त्या काळामध्ये वेगवेगळे लोक आधी येऊन गेले आहेत. आत्ता मला वाटतं 400 वर्ष होतील पहिल्यांदा बॉम्बे हा शब्द वापरला. त्याच्या आधी बॉम्बे असे शब्द होते. इंग्रजांनी पहिल्यांदा वापरला 1600 मला वाटतं 1626 मध्ये पहिल्यांदा जॉन विहाव लिहितो आय हॅव बीन टू बॉम्बे असं मी पास होताना. कळलं ना. त्याच्यानंतर 1660 मध्ये म्हणजे खूप नंतर इंग्रजांकडे फायनली येतं. ते बघतायत कंटिन्युअसली हे चांगलं बंदर आहे, आपण इकडे आलं पाहिजे. आणि खूप वेळा आपण एक सर्क्युलेट होतं मुंबईचा बर्थडे आज आहे. ते कन्फ्युजिंग आहे कारण वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या वेळेला झाल्या. करेक्ट. ट्रीटी 1661 मध्ये, लग्न 1662 मध्ये, ईस्ट इंडिया कंपनीला दिलं मला वाटतं 1665 मध्ये. त्याच्यानंतर फायनली ते शिफ्ट होतात खूप नंतर. शेवटचं बेट आलं म्हणजे कुलाबाचं बेट सगळ्यात शेवट 1675. 14 वर्षावरती हळूहळू पुढे प्रोग्रेस होतोय. आणि त्या काळात काही ईमेल नव्हती ना, ईमेल फोन कॉल नाहीये. एक पत्र इंग्लंडला जाणं 6 महिने लागणार, परत येणार, तुम्हाला अप्रुव्हल मिळणार. मग हुंड्यामध्ये 7 दिले तेव्हा 7 आयलंड ऑफ बॉम्बे. पण ते म्हणतात बॉम्बेचं बेट ते फक्त देतोय, बाकीचे बेट आमच्याचकडे आहेत वगैरे. असं ते निगोसिएशन मध्ये एवढी वर्ष जातात आणि तेव्हा महत्व नाहीये. पण त्याच काळामध्ये सुरतेवरती चढाई महाराजांची केली
आणि तेव्हा इंग्रजांचं हे इंग्रज स्वतःला डिफेंड करतात. बाकीच्या लोकांना मुघलांच्या वगैरे लुटून नेतं, इंग्रजांचं प्रोटेक्ट केलं जातं. तेव्हा जॉर्ज ऑक्झेंडन हे तिकडे हँडल करतात. ते नंतर गव्हर्नर बनतात मुंबईचे. हेनरी ऑक्झेंडन त्यांचा पुतण्या, जो महाराजांच्या राज्याभिषेकाला जातो तो त्यांचा पुतण्या, तो नंतर गव्हर्नर बनतो मुंबईचा. कळलं ना? तर त्या काळामध्ये हे सगळं झालेलं आहे की आपल्याला असं वाटतं की मुंबई आपण वेगळं बघतो, महाराजांचं पूर्ण जे कर्तृत्व आहे हे वेगळं बघतो. हे पॅरलल चाललंय. मुंबईचा जन्म आणि हे सगळ्या गोष्टी जर तुम्ही पाहिल्यात, इट इज पॅरलल. मला आपण आता 7 बेटांबद्दल बोललो ना, तर म्हणजे ज्यावेळेस आता काय साधारण 1660-70च्या आसपास आपण आहोत, त्यावेळेसची मुंबई कशी दिसायची? म्हणजे कारण आत्ताची जी आपल्याला मुंबई दिसते ना, की जिथे उंच उंच इमारती आहेत, खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या बिल्डिंग्स आहेत आणि अशी चहलपहल आहे, त्यावेळेसची मुंबई नेमकी कशी दिसायची? बिलकुलच नाही. ते कुठलं तरी एक कोकणामधलं छोटंसं कोळ्यांचं गाव असेल तशी. कळलं ना? महत्व नाही. पूर्ण 7 बेटांवरती एकच प्रॉपर वस्ती होती, ती म्हणजे माहीम. कारण ती मुसलमान राजवटीमध्ये गुजरातच्या सुलतानाच्या खालती माहीमचा किल्ला आहे, त्याच्या आजूबाजूला जो दर्गा आहे, ते बाजारपेठ आहे, ही एक 700 वर्ष जुनी वस्ती आहे. ओके, 600-700 वर्ष जुनी वस्ती आहे. कळलं ना? तर ते शहर होतं. इंग्रज आलेच नसते तर कदाचित त्या शहराचं नाव माहीम असतं. कळलं? कारण पण कदाचित मोठं पण झालं नसतं शहर. ही 7 बेटं कोणती होते? कारण का तर मेन मुंबईचं बेट म्हणजे आता जिकडे मलबार हिल आहे या बाजूला, आणि इकडे डोंगरी पासून ते रिगल सिनेमापर्यंत, आणि मध्ये एक असं निमुळता एच शेप मध्ये होतं, मध्ये गिरगाव, असं दोघांना कनेक्ट करतं. हे मेन बेट. त्याच्या दक्षिणेला ओल्ड वुमन्स आयलंड म्हणून म्हणतात, म्हणजे लिटल कोलाबा किंवा ओल्ड वुमन्स आयलंड. म्हणजे कोलाबा कॉजवे हा दक्षिणेच्या ह्यांना कनेक्ट करण्याकरता बांधला होता, शॉपिंग करता नव्हता बांधला. कळलं ना? मग त्याच्यानंतर आजूबाजूला त्याच्या रेक्लेमेशन झालं. म्हणजे ताज, गेटवे ऑफ इंडिया एका बाजूला हे रेक्लेमेशन आहे, या बाजूला सुद्धा सगळं रेक्लेमेशन आहे नरिमन पॉइंट पर्यंत. कळलं ना? मुंबई संपते. रिगल सिनेमा आहे ना, तिकडे मुंबई संपते, मुंबईचं बेट संपतं. आणि जिकडे जे हॉस्पिटल आहे ते नॉर्दर्न मोस्ट पॉइंट. ओके. आणि इकडे हाजी अली, हे मुंबईचं बेट मूळ. ओके. मग त्याच्या उजवीकडे वरती हे परळचं बेट, तिकडून सायनपर्यंत परळचं बेट होतं. मग एक वरळीचं बेट होतं इकडे, आणि एक माहीमचं बेट होतं. म्हणजे प्रभादेवी ते माहीम एक बेट होतं, वरळी. आणि पूर्ण मध्ये खाडी होती. मुंबईच्या पोटामध्ये खाडी होती. म्हणजे लोक नेदरलँडला जातात आणि कहतो, ओ दे बिल्ट डाईक्स अँड दे हॅव रिक्लेम. तुम्ही पण तेच केलं ना. 60% मुंबई ही समुद्रातून आपण बाहेर काढली आहे. 60% मुंबई, दक्षिण मुंबई ही समुद्रातून काढलेली आहे. बरं, तिकडेच नाही, पूर्ण जुहू जेव्हीपीडी स्कीम, जुहू एअरपोर्ट, कळलं ना, वर्सोवा, मिल्लत नगर, ही जी आपण हा जिकडे शूट करतोय, कळलं ना, यशराज स्टुडिओच्या आजूबाजूची एरिया, फन रिपब्लिक, हे सगळे ऑल दिस आर मँग्रोव्ज. हे खाडीतून भराव टाकून सगळ्या टेकड्या तोडून ही मुंबई बनवलेली आहे. म्हणून ती एक संघ मुंबई दिसते आता. पण तेव्हा ती वेगवेगळी बेटं होती जी कनेक्टेड पण नव्हती. म्हणजे तुम्हाला जेव्हा ओहोटी असेल तेव्हा तुम्ही एका ह्याच्यावरून चिखलातून चालत जाऊ शकता, पण नाहीतर तुम्हाला बोट घेऊन. म्हणून शहरातली काही नावं त्या काळातली आहेत. पायधुणी, मुंबईत यायचं तर तिकडे उतरून पाय धुवून मग मुंबईत येणार तुम्ही, म्हणून पाय धुवून, अशी ती तेव्हाची नावं अजूनही प्रचलित आहेत. आणि कॉजवे म्हणजे ते कनेक्टिंग जे काही रस्ते होते ते. हो. तर डंकन कॉजवे असेल, माहीम कॉजवे असेल, हे सगळे कॉजवेज बंधारे बांधलेले आहेत. दादर शब्द जो दादर म्हणतो आपण, दादर रेल्वे स्टेशन, दादर नावाचं गाव नव्हतं. परळ नावाचं बेट होतं, माहीम नावाचं बेट होतं. दोघांना जोडण्याकरता एक बंधारा होता ज्याला दादर म्हणतात. दादर म्हणजे शिडी. कळलं ना? तसे कदाचित ते राजा भीमदेवाच्या वेळीपासून असतील. हिंदू राजवटीमध्ये नंतर पोर्तुगीजांच्या वेळेला मॅपमध्ये दिसतात 2 होते क्रॉस करण्याकरता. आणि ते अप्रॉक्सिमेटली दादर टीटी ते प्लाझा सिनेमा असं कुठेतरी तो बंधारा असणार, ज्याच्यावरून दादर नाव पडलं. कळलं ना? पण ऍक्च्युली बेटाचं नाव माहीम आणि परळ. दादर असं दादर नावाचं बेटच नाही. तर धारावीपासून ते पायधुणीपर्यंत आणि इकडे उमरखाडीपासून ते ब्रिज कॅन्डीपर्यंत हा सगळा जो एरिया आहे हा समुद्रातून बाहेर काढला. आणि म्हणून जेव्हा उद्योगीकरण नंतर आलं, जेव्हा टेक्सटाईल मिल झाल्यात, तेव्हा त्या सगळ्या ह्या पट्ट्यामध्ये आहे. त्यामुळे नावं स्वतःची तशी आहे लोअर परळ, कारण परळ वरती आहे
हे परळचाच खालचा भाग नवा बांधलाय हा. म्हणून लोअर परळ असं. तर ही सगळी रिक्लेम केलेली लँड आहे. ओके. कळलं ना, सायनचा भाग, धारावी, ही सगळी मँग्रोव्ह खारफुटीची जंगलं असणार हो. जी त्याच्यावरती भराव टाकून टेकड्या तोडून ही मुंबई मग एक्सनला जाते. आताचं जे आपण दळणवळणातलं आणि व्यापारी केंद्र बनलेलं मुंबई बघतो, म्हणजे ज्या काळाबद्दल बोलतो तिथे तर खूपच इन्सिग्निफिकंट होतं. हो. म्हणजे काय, ती हुंड्यात देऊन टाकली हो. आणि त्याला कळलंही नाही की कुठल्या देशात आहे, तर ब्राझीलचं समजतोय, हो. इतकं इन्सिग्निफिकंट ती बेटं होती. Insignificant. तर मग याला महत्व कधी आलं? मग कधी असं काय घडलं की इथं मग अटेन्शन यायला लागलं आणि मग गोष्टी इथे हालायला लागल्या? ते तर महत्व खूप नंतर येतं मुंबईचं. अच्छा. मुंबई इज अ ऑल्सो रॅन, कळलं ना, म्हणजे इट इज सबसिडाइज. तिकडून जे कलकत्ता आणि मद्रास कमवणार तिकडून पैसे काढून मुंबई चालवणार. मुंबईचं महत्व नव्हतं एवढं. इट इज अ सबसिडाइज टाउन, कळलं ना. आता जसं बिहार किंवा ह्याला महाराष्ट्र पैसे कमवतो हो. आणि बिहार, उत्तर प्रदेश ह्याच्याकरता पैसा जातो. मायनस जीडीपी स्टेट्स म्हणतात हा. त्यांना. एक्झॅक्टली. तर तसा प्रकार होता, कारण ती महत्वाची शहरं होती जी वाढत होती. हे वाढत का नव्हतं? कारण इकडे मराठा साम्राज्य वाढत होतं. तर ह्याला हिंटरलंड नव्हतं, आतला भाग नाही. बॅटल ऑफ प्लासी ऐकलं हो, असतं, हो, 1757. हो. तेव्हा सडनली कलकत्ता एक्सपॅन्ड झालं, हो. की बंगाल आलं. मग हिंटरलँड मिळाली, मग तिकडून तुम्ही रेव्हेन्यू कलेक्ट करू शकता. तुम्ही सेम मद्रासला झाला, आरोकॉड घेतलं, सरकार घेतलं, अशा भाग. इकडे तुम्हाला सायन आणि माहीमच्या पुढे जाता येत नाही. कारण मराठी. आणि मराठी येतात कधी? कारण त्यांनी पोर्तुगीजांना उकडून काढलं किल्ले वसई मोहीम मध्ये. तर साष्टीचं बेट आधी पोर्तुगीजांकडे होतं. साष्टी म्हणजे आता आहोत ते साष्टी. अच्छा. म्हणजे दहिसर पासून वांद्र्यापर्यंत, म्हणजे मीरा रोड पासून वांद्र्यापर्यंत, आणि तिकडे ठाण्यापासून कुर्ल्यापर्यंत हे साष्टीचं बेट. अच्छा. सॅल्सेट म्हणतात ह्याच्यामध्ये हा तो इंग्रजी. मेजर पार्ट आहे हा. मुंबईतला. म्हणजे आता जे कसं आहे, ओरिजिनल दक्षिण मुंबई आता फक्त 13% मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनचे लोक राहतात. ओनली 13%. बाकी सगळे मूळ मुंबईच्या बाहेरच राहतात. असं आहे. म्हणजे ज्याला त्या 7 बेटात सुद्धा एक मुंबई आहे. आता ती मुंबई कुठली धरायची? त्याच्यावरती राहणारेच खरे मुंबईकर आहेत, बाकी सगळे लपेट मारतात आम्ही मुंबईकर आहोत म्हणून. असं आहे. तर त्या काळातली ती जेव्हा आहे, महत्वाचं असं आहे, हे जे कनेक्टर्स बनलेत. आणि त्या काळात हे शहर एवढं छोटं होतं की पूर्ण शहर एका किल्ल्यामध्ये होतं. ओके. कारण त्यांना भीती होती की वेगवेगळे लोक या नव्या शहरावरती अटॅक करतील. तर या शहरावरती डचांचा अटॅक झालाय, मराठी अटॅक करतील, कान्होजी आंग्रे समुद्रात होतेच, कळलं ना. या सगळ्यामुळे एक तटबंदी बांधली पाहिजे. तर 1715च्या सुमारास तटबंदी बांधायला सुरुवात झाली, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट म्हणून. आणि तेव्हा सुद्धा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप होती. ओके. पीपीपी होत. हा, की जे श्रीमंत लोक आहेत ते अर्धे पैसे देतील, गव्हर्नमेंट अर्धे पैसे देईल आणि आपण बांधूया. कारण त्यांना हे आहे की आपण या शहराच्या तटबंदीच्या आतमध्ये राहिलो पाहिजे आपण, तर आपण सुखरूप असू. तर हे व्यापाऱ्यांचं शहर होतं जे तटबंदीच्या आतमध्ये होते. जे व्यापारी नव्हते, सर्वसामान्य लोक, ते मग किल्ल्याच्या बाहेर वस्ती बनवायला सुरुवात केली, कळलं ना. तर त्या काळामध्ये आता जिकडे मुंबादेवी, भुलेश्वर एरिया हा शहराच्या बाहेर होता, कळलं ना. आता जिकडे काळा घोडा आहे आणि CSMT तिथपर्यंतच शहर 1 किलोमीटर, आणि एशियाटिक सोसायटी ते फ्लोरा फाउंटन, एवढंच शहर. अरे बापरे. हा, गाव होतं म्हणजे गाव. चक्कर मारता येईल. हा, चक्कर मारता येईल एवढंच. म्हणून त्या एरियाला अजूनही फोर्ट म्हणतात ना. आणि तो एकेकाळी किल्ला होता. ओके. आणि ते छोटंसं शहर होतं, त्याच्या भोवती नंतर एक ओपन एस्प्लनेड नावाची एरिया बनवली, कळलं. की आता जी मैदानं दिसतात, कुपरेज हे वगैरे, ते मराठे जर आलेत आणि त्यांनी अटॅक केला तर आपल्याला दिसले पाहिजेत ते आलेत ते. हा ना, समुद्राची भीती नव्हती, ते समुद्राचे राजे होते. त्यामुळे सगळे जे बिरुज होते हे वेस्ट साईडला, म्हणजे लँड वरती होते. समुद्राच्या साईडने डिफेन्सेस त्यांना माहिती आहे, ते प्रोटेक्ट करणार, कोणी काय करू शकत नाही आपल्या शहराला. पण आलेत तर हे क्लिअर दिसलं पाहिजे. त्यामुळे हा जो सगळा इव्हन आता जिकडे रिगल सिनेमा तिकडे थडगी होती त्यांची, ती सगळी उडवून टाकली त्यांनी, कारण मराठे त्याच्यामध्ये लपले नाही पाहिजे. इंग्रजांची स्वतःची थडगी त्यांनी उडवून टाकली की आपल्याला हे नको.
क्लिअर एरिया सगळा भोवती पाहिजे. आणि आता जिकडे क्रॉफर्ड मार्केट आहे तुम्ही बघितलं असेल, आणि मेट्रो सिनेमा हा लोकमान्य टिळक रोड, पूर्वीचा कर्नाक रोड, त्याच्या उत्तरेला नॉर्थवर्ड्स इज नेटिव्ह टाउन. म्हणजे सामान्य भारतीय लोक हे नेटिव्ह टाउन मध्ये राहणार. आणि त्याच्या पुढे गिरगाव, ते गिरगाव तर देवाचं गाव. आता जसं विरार, पालघर, कसारा असं आपण म्हणू, तसं त्या काळातलं एकदम दूर. त्याच्यात जे लोक होते आतमध्ये ते सो डिवायडेड होते. दक्षिण भाग जो होता तिकडे इंग्रज राहायचे. ओके. फोर्ट मधला दक्षिण भाग म्हणजे काळा घोडा एरिया तुम्ही पाहिला, तिकडून ते हॉर्निमन सर्कल पर्यंत. हॉर्निमन सर्कल पासून ते विटी स्टेशन जिकडे आहे त्या ह्याच्यामध्ये श्रीमंत भारतीय व्यापारी राहायचे. तर 15,000 भारतीय व्यापारी होते, त्यातले 10,000 पारशी होते. कळलं ना? आणि बाकीच्या 5 वेगवेगळ्या कम्युनिटीज होत्या ज्या तिकडे राहत होत्या. असं आहे. तर अशी ही पूर्ण तटबंदी. ह्याच्या बाहेर नंतर एक खंदक बांधला. जेव्हा मराठ्यांनी किल्ले वसई मोहीम केली तेव्हा एक खंदक बांधला, त्याचं नाव होतं मराठा डिच. मराठे मुंबईत येऊ नयेत ह्याच्याकरता बांधलेला खंदक. आता जो DN रोड आणि MG रोड आहे हा खंदक होता. म्हणजे मराठ्यांना घाबरून बांधले आणि इंग्रजांनी. आणि मुंबईतच नाही, कलकत्त्यामध्ये सो मराठी डिश होता, की मराठे कलकत्त्यावरती अटॅक करणार म्हणून तिकडे सो इंग्रजांनी मराठा डिश बांधलेला होता. आणि मला एकदा अम्युझिंगली मी ट्विटरवर तेव्हा टाकलेलं, मराठा मोर्चा झाला तेव्हा माझं ऑफिस तिकडेच आहे, मी होतो. आणि मला बरोबर ते येऊन BMC बिल्डिंगच्याकडे येऊनच थांबलेत. आणि मग नंतर असे आले, थांबले आणि टर्न मारून ह्याच्या आझाद मैदानमध्ये त्यांची सभा होती. बरोबर ते मराठा डिच पर्यंत आले आणि टर्न मारून जसं काय ते काय म्हणतात ते मसल मेमरी किंवा जे काय की माहितीये हा मराठा डिच आहे, चला आपण. पण आपण मराठी आणि मुंबईचा संबंध त्या काळात आहे असं आपल्या डोक्यात येत नाही. आणि जेव्हा महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जातो तेव्हा मुंबई वगळली जाते. मुंबईचा इतिहास जेव्हा लोक सांगतात तेव्हा महाराष्ट्र वगळला जातो. हे आणि ते जे आपण नेहमी म्हणतो ना की ते जे ऑब्झर्वेशन आहे की साऊथ मुंबईला सगळे अति महत्वाचे आणि श्रीमंत लोक राहतात, मला वाटतं ते तेव्हापासून साऊथ त्या मुंबईच्या पण साऊथला ही सगळी श्रीमंत लोक राहायची. त्या काळातले जर नकाशे पाहिलेत तर तुम्हाला कळेल तेव्हा एव्हरीथिंग इज नॉर्थ साऊथ. ईस्ट वेस्ट रस्तेच नाहीयेत मुंबईमध्ये त्या काळात सुद्धा, सगळं नॉर्थ साऊथ. मग ते फोर्सिबली घरं तोडून नवे नवे रस्ते बनवावे लागलेत. म्हणजे फिरोजशाह मेहता रोड असो, नंतर मुंबईच्या बाहेर सुद्धा ग्रँट रोड, सँडस रोड, हे सगळे रस्ते जे बांधलेत हे कारण मुंबईचं मेंटॅलिटी सगळं नॉर्थ साऊथ आहे. म्हणजे तुम्ही पाहिलं सांताक्रूज चेंबूर लिंक रोड वगैरे हे आत्ता झालेत, नाहीतर सगळं काय आपलं असंच आहे. कारण रेल्वे लाईन अशी जाते, हायवे असे जातात. नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट खूप कमी आहे. ते कनेक्टर्स नंतर फोर्सिबली बनले आहेत शहरामध्ये. मुंबईची ही व्हिजन कोणी बघितली? कारण का मुंबई एवढं मोठं ग्रँड शहर होऊ शकतं, इथे आपण वसवलं पाहिजे. कारण का जसं तुम्ही म्हणाल मगाशी की हे तर मलेरिया इन्फेस्टेड शहर आहे, म्हणजे दलदल किचड आहे. या किचडमध्ये एवढं मोठं शहर बसू शकतं आणि इथं इंटरनॅशनल ट्रेड होऊ शकतो, एक कॉस्मोपॉलिटन शहर होऊ शकतं, हे कोणाला दिसलं पहिला तिथं? तर जेव्हा महाराजांनी सुरतेवरती सुरत लुटली तेव्हा ज्या माणसांनी खूप त्यांचं जे पूर्ण प्रोटेक्ट केलं, जी फॅक्टरी होती, त्याचं नाव होतं जेराल्ड एंजियर. आता जेराल्ड एंजियर हा स्वतःहून आयरिश ओरिजिनचा होता, इंग्लिश नव्हता. कंपनीमध्ये होता पण त्याचे पूर्वज आयरिश होते. आणि जेराल्ड एंजियर आला आणि नंतर जेव्हा ही 7 बेटं येणार होती आंदण म्हणून, तेव्हा त्यांनी त्या अटॅकच्या आधीच ही बघितलेली होती. आणि तेव्हा जो बंदरामध्ये उभं राहून बघतो तर तेव्हा तो उद्गार काढतो, दिस इज अ सिटी बाय गॉड्स प्रॉव्हिडन्स हॅज टू बी बिल्ट. म्हणजे महाराजांसारखंच विजन आहे त्या माणसाचं. महाराज जसं म्हणतात ही तो श्रींची इच्छा, देव म्हणतो की स्वराज्य झालं पाहिजे, तसं हा म्हणतो की देव म्हणतो, मला वाटतं देव म्हणतो मला की हे मोठं शहर झालं पाहिजे. म्हणजे त्याची पहिली विजन आहे. त्याच्या आधी कोणालाही मोठं शहर दिसत नाही. त्याला वाटतं त्याचे सगळे प्लॅन्स नंतर इम्प्लिमेंट होतात. म्हणजे हे जे रोड कनेक्ट झाले पाहिजेत, हे झालं पाहिजे, ते झालं. तो म्हणतो पहिलं आपण टांगसाळ बनवलं पाहिजे, मिंट नाणी बनवली पाहिजेत आपण इकडे. पहिलं कोर्ट हाऊस बांधलं पाहिजे. म्हणजे ते सगळं एकत्रच होतं. टाउन हॉल
ती जागेचं नाव होतं मापलापोर. आपला हा, मापला म्हणजे केरळचे मुसलमान. म्हणजे ते केरळचे मुसलमान मुंबईत ट्रेडिंग करत होते. हो. त्या एरियाला ना मापलापोर नाव आहे, कळलं ना. आता ते अस्तित्वात नाही तो ऍक्च्युअल स्ट्रक्चर, पण त्याच्यामध्ये जेल पण होतं, कोर्ट पण होतं आणि टाउन हॉल पण होता. असं ते एक स्ट्रक्चर होतं. त्याच्यामध्ये तुम्हाला जर ह्याच्यात टाकलं, कैदेत टाकलं, तर तुम्हाला जेवण मिळायचं नाही. तुम्हाला जिकडे टाकलं तिकडे बाहेर असे गज असायचे, याच्यातून तुम्ही भीक मागायचं. रस्त्यावरून येता जाणार कोणी तुम्हाला जेवण दिलं तर तुम्हाला जेवण मिळेल, असं त्या काळातलं सिस्टीम होती. लोक जेवण द्यायचे लोकांना, असं भिकाऱ्यांना देतो तर तसं कैद्यांना लोक द्यायचे, पण लोकांना कैदी दिसायचे, कळलं ना. तर ते मापलापूर नावाची ती जागा होती, ते त्यांनी चालू केलं. वेगवेगळे जे मुंबईतले किल्ले दिसतात, मुंबईत जेवढे किल्ले तेवढं भारतात कुठल्याही शहरामध्ये किल्ले नाहीयेत. तर सायनला किल्ला आहे, शिवडीला किल्ला आहे, एक बुरुज आहे वडाळ्याला माझ्या घराच्या जवळ. सायनला 2 बुरुज आहेत, एक वरचा आणि खालचा. रेवा फोर्ट म्हणून आहे, जो काळा किल्ला म्हणतात धारावीमध्ये. वांद्र्याला आहे, मडला आहे, वरळीला आहे, माहीमला आहे. अशा वेगवेगळ्या ठिकाणी हे किल्ले वजा बॅटरीज होत्या, जिकडे फक्त तोफा होत्या, कळलं ना. मग खानली बॅटरी होती, ह्याच्या इकडे रिगल होतं, तिकडे एक बॅटरी होती. अशा वेगवेगळ्या ठिकाणी छोटे छोटे बुरुजाहून थोडे मोठे, पण त्याच्यावरती हे लावलेले, अशा वेगवेगळ्या ठिकाणी डिफेन्सिव्ह स्ट्रक्चर्स. ही सगळी एनजीआरचं विजन होतं की मुंबई प्रोटेक्ट झाली पाहिजे. त्याकरता हे बांधलेले सगळे हे आहेत, कनेक्टर्स बांधले पाहिजे. तो हयात असताना कनेक्टर्स बांधले गेले नाहीत. महत्वाचं काय, त्यांनी इन्सेंटिव्ह दिलं की ट्रेडर्स लोक घाबरत होते. पोर्तुगीजा काळामध्ये धर्म परिवर्तन व्हायचं, तर जे काही व्यापारी होते ते म्हणालेत की आम्हाला यायला भीती वाटते. तर वेगवेगळ्या व्यापाऱ्यांना त्यांनी इन्व्हाइट केलं आणि त्यांना इन्सेंटिव्ह दिलं की टॅक्स हॉलिडे देणार. आता जसं आपण ऐकतो गोष्टी तसं, की आधी टॅक्स हॉलिडे असेल, तुम्ही या स्पेशल इकॉनॉमिक झोन तयार केला. एक्झॅक्टली. त्या काळामध्ये मुंबईच्या जवळ आसपासचे जे विणकर होते त्यांना इन्सेंटिव्ह दिलं, तुम्ही या, इकडे तुम्ही विणा आणि कपडे मिळतील लोकांना वगैरे. असं खूपशा गोष्टी त्या काळामध्ये. नीमा पारेख म्हणून व्यापारी होते गुजरात मधले, त्यांच्याकरता स्पेशल इन्सेंटिव्ह दिलं की तुम्ही येऊन इकडे या. आणि तर ते म्हणाले, त्यांनी निगोशिएट, गुजराती माणूस आहे तर कळलं ना काय ती वाटाघाटी. तुला आमचं धर्म परिवर्तन करायचं नाही, आम्ही जे आमच्या धर्माचे हे असेल ते आम्ही करू. आणि त्या काळामध्ये फोर्ट बांधलेला नव्हता, तर एक छोटं कॅसल होता जो अजूनही आहे, व्हॉट इज नोन एज बॉम्बे कॅसल. म्हणजे एशियाटिक सोसायटी तुम्ही पाहिलं, त्याच्या पाठी ताजमहालपेक्षा 100 वर्ष जुना एक कॅसल आहे मुंबईमध्ये. तो आता नेव्हीकडे म्हणून सर्वजण असे जाऊन बघू शकत नाहीत, पण तो आहे अजून. तर त्यांनी निगोसिएशन मध्ये की आम्हाला जर मराठ्यांनी, डचांनी, अरबांनी कोणीतरी अटॅक केला तर तुम्ही आम्हाला तिकडे प्रोटेक्शन दिलं पाहिजे, म्हणजे कॅसलमध्ये आणलं पाहिजे. अशा सगळ्या. महत्वाचं म्हणजे काय, त्यांनी त्या काळामध्ये पंचायती बसवल्यात. की प्रत्येक जाती जमातींचे पंचायत असणार, म्हणजे म्हणजे 5 मोठी व्यक्ती एकत्र येणार आणि त्यांच्या आपापसात जे काय झगडे आहेत तेच स्वतःहून सेटल. तर त्यामध्ये आता काय झालंय, फक्त पारसी पंचायतच अजून आहे, बाकी सगळे गेल्या. कोकणी मुसलमानांच्या होत्या, बोरांच्या. तर ती पंचायत कॉन्सेप्ट आहे, कारण त्यांच्याकडे लँड आहे, पारसी पंचायतकडे लँड आहे म्हणून त्यांचं महत्व आहे, कळलं ना. हे सगळ्या बाग दिसतात पारशांच्या, या पारसी पंचायत खाली. आपण ईस्ट इंडिया कंपनीकडे आल्यानंतर पहिलं म्हणून तर लोक यायला लागले की इकडे आपल्याला हे रूल ऑफ लॉ. की तुम्ही खूप ठिकाणी कसं होतं भारतामध्ये की अच्छा ठीक आहे, राजा म्हणेल ते खरं, असं नाही ना. इकडे माहिती आहे, हा लॉ आहे, हे झालं पाहिजे. पहिलं हॉस्पिटल, आता जे सेंट जॉर्ज हॉस्पिटल म्हणतो ते आधी युरोपियन हॉस्पिटल, ते वेगवेगळ्या ठिकाणी होतं, पण त्या काळात एनजीआरच्या काळामध्येच पहिलं हॉस्पिटल त्यांनी आणलं. बापरे, 17व्या शतकात हॉस्पिटल होतं मुंबईत हॉस्पिटल. हे अशा सगळ्या ज्या गोष्टी, त्याचं विजन आहे की शहर मोठं करण्याकरता आपल्याला काय काय केलं पाहिजे. त्याला तटबंदी बांधायची आहे, पण तेव्हा पैसे नाहीये. तो म्हणतो पहिलं चर्च बांधलं पाहिजे, कळलं ना. त्यावेळेला प्रत्येक जमातीकडे पैसे आलेत म्हणून त्यांनी त्यांची देवालय परत बांधून काढली, कळलं ना. तर जामा मशीद सुरू झाली, मुंबादेवीचं मंदिर परत बांधण्यात आलं. अच्छा. त्या काळामध्ये रामा कामत, देयर इज अ कॉन्सेप्ट कॉल्ड मर्चंट प्रिन्सेस, असं एक म्हणतात की मुंबईमध्ये काही लोक एवढे श्रीमंत झाले की ते राजासारखे राहत होते, कळलं ना. तर कदाचित पहिला मर्चंट प्रिन्स हा मराठी माणूस होता. आपल्याला असं वाटतं पारशी पहिले असतील, असं नाहीये.
तर त्या काळामध्ये रामा कामत सारस्वत ब्राह्मण होते. ते गोव्याहून मुंबईमध्ये येऊन स्थायिक झाले. आणि जेव्हा पहिलं इंग्लिश चर्च उभं राहिलं इकडे, सेंट थॉमस कथीड्रल आता म्हणतात त्याला, ते जेव्हा पहिलं उभं राहिलं तेव्हा ते एकमेव भारतीय होते ज्यांना इन्व्हाइट केलं. त्या काळामध्ये गोरे आणि भारतीयांमध्ये वेगवेगळं, तर त्या काळामध्ये क्लब्स बिब्स ह्याच्यामध्ये भारतीय अलाउड नव्हते. म्हणजे तुम्ही वेटर असला तरच फक्त, पण नाहीतर तुम्ही आतमध्ये येऊ शकत नाही. तर हा एवढा महत्वाचा माणूस होता की 1718 मध्ये जेव्हा सेंट थॉमस उघडलं तेव्हा ही वॉज द ओनली इंडियन इन्व्हायटी. आणि वेगवेगळ्या गोष्टींमध्ये, तटबंदी बांधण्यामध्ये, नंतर तर त्यांचं घरच टाउन हॉल झालं एका काळामध्ये, वगैरे वगैरे. असं म्हणजे खूप श्रीमंती होती. वाळकेश्वराचं मंदिर त्यांनी बांधून काढलं बाणंगेला, कळलं, म्हणजे सगळ्यात जुनं तीर्थक्षेत्र आहे मुंबईमधलं, ते त्यांनी बांधून काढलं. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी फोर्टमध्ये बांधलेलं बालाजीचं मंदिर अजूनही उभं आहे, कळलं ना. मी रिबिल्ड झालंय पण त्या स्थानी अजूनही आहे. तर अशी त्या काळामध्ये त्या माणसानी एवढी श्रीमंती पाहिली आणि एवढा इन्फ्लुएन्स होता. म्हणजे ही वॉज कन्सिडर्ड व्हेरी व्हेरी लॉयल. पण तेव्हा त्यांच्यावरती, त्यांच्या उतार वयामध्ये त्यांच्यावरती आरोप घेण्यात आला की त्यांनी कान्होजी आंग्रेला मदत करतायत की इंग्रजांना इकडून काढून टाकण्याकरता. मग त्यांना ऑलमोस्ट 8 वर्ष जेलमध्ये टाकलं आणि जेलमध्येच मेलेत ते. ओके. कळलं, कारण बाकीचे जे लोक होते त्यांना त्यांचा सक्सेस बघवत नव्हतं, डोळ्यात खूपच होतं, जे अजूनही होतं. आणि त्याकरता सरकारचे कान भरायला लागलेत की हे बरोबर नाही, हे बरोबर नाही, हे बरोबर नाही. पण महत्व ह्याचं आहे की हे शहर तेव्हापासूनच कॉस्मोपॉलिटन आहे. तेव्हापासूनच मेरा बाप कौन है तुम्हें पता है हे ऍटिट्यूड ह्या शहराचं नाहीये, कारण ते त्या काळापासून इगॅलिटेरियन आहे. म्हणजे तू कोण आहेस, कुठून आहेस, तू काम करतोस ना इकडे, तर तू पोट भरणार आणि तू मोठा होणार या शहरात. जात धर्म याचा काही फरक पडत नाही. ते ऍक्च्युली कसं होतं की मुंबईमध्ये डॉकयार्ड येतो. 1735 मध्ये लोजी नुसरवांजी म्हणून एक मास्टर क्राफ्ट्समन असं, म्हणजे बेसिकली कार्पेंटर असतात वुडवर्कचे, आणि ते सुरतेहून मुंबईला स्थायिक होतात आणि ते बोटी बनवायला लागतात. ते ईस्ट इंडिया कंपनीचे नोकर आहेत. ओके. टू स्टार्ट विथ, कळलं ना. आणि लायन गेट पाहिलं असेल काळा घोड्याच्या इकडे, त्याच्या पाठी इज द ओल्डेस्ट ड्राय डॉक इन एशिया. ड्राय डॉक म्हणजे काय असतं, असे पाण्याची बोळ असते, जहाज आतमध्ये येतं, दरवाजे बंद होतात आणि पाणी काढून टाकतात, मग तू खालतून रिपेअर करू शकतो. तर आशिया खंडातला सगळ्यात जुना एक्झिस्टिंग ड्राय डॉक हा मुंबईमध्ये, बॉम्बे डॉक आणि त्याला लागून डंकन डॉक असे दोन आहेत. ते त्या काळात बांधले आहेत, कारण 1750च्या आसपास. आणि नंतर जेव्हा आडनाव आले त्यांनी आपल्या प्रोफेशनचं आडनाव घेतलं. जो बोट बांधतो त्याचं नाव वाडिया. आता हे ब्रिटानिया कंपनीचे ओनर वगैरे, नसली वाडिया वगैरे नावं ऐकतो ना, वाडिया म्हणजे त्यांचे पूर्वज हे बोट बांधत होते. आणि जगातल्या खूपशा फेमस बोटी ज्या आहेत हा वाडियांनी बांधलेल्या आहेत. म्हणजे त्यांचं मेन डॉक हा लायन गेटच्या पाठी बॉम्बे डॉक होता आणि माझगावला एक ऑक्झिलरी डॉक होता. ह्या दोघांमध्ये वेगवेगळ्या लाकडाच्या बांधलेल्या बोटी ह्या जगभर फिरत होतात त्या काळामध्ये. बापरे. आणि तिकडे पहिल्यांदा तुझा जात धर्म काय मला माहिती नाही, तू काम कर, तुला पैसे मिळतील, हे मुंबईच्या बंदरात सुरू झालं, कळलं ना. तर तिकडे इगॅलिटेरियनिझम जो आहे, हे मुंबईचा जो DNA आहे हा त्या ह्याच्यातून बाहेर पडतो. आणि त्या काळामध्ये समुद्र पार करणारे लोक हे बिगर हिंदू जास्ती होते, कारण हिंदू लोक 7 समुद्र गेले तर आपली जात धर्म जाईल असं तेव्हा मान्यता होती. तर त्यामुळे तुम्ही बघितलं बंदराला लागून जी सगळी एरिया आहे ही अहिंदू आहे. हिंदू लोक बंदरापासून दूर आहेत. म्हणजे पश्चिम पट्ट्यावरती धोबी तलाव पासून गिरगाव, भुलेश्वर, काळबादेवी, मुंबादेवी हा हिंदू भाग आहे. आणि त्याच्या क्रॉफर्ड मार्केटच्या त्या बाजूला बंदराला लागून हे मुसलमान, पारशी, श्रीमंत मराठी लोक होते ज्यांचा व्यवसाय होता. पण कमी, जास्ती करून मुसलमान बहुल, कारण मुसलमान लोक त्याच्यात काम करणार जास्ती करून. पण ओव्हरऑल काम करण्यामध्ये इगॅलिटेरियन. आणि खूप लोकांना मी जेव्हा सांगतो त्यांना हसायला येतं की 2 मराठी शब्द आहेत जे आज्या हटकून वापरतात. ह्यांचा जन्म
त्याच्यात झालेला आहे, त्या बंदरामध्ये झाल्या. तो म्हणजे डांबराट आणि डॅम्बिस हे इंग्रजी शब्द आहेत. यू डॅम रॅट आणि यू डॅम बिस्ट हे साहेबांनी घातलेली शिवी आपण ही मराठी बनवून घेतली आहे, कळलं ना. आणि आजा हमखास वापरतात. त्याचा जन्म डॅम्बिस हा तिकडे झालेला आहे, कळलं ना. सो मी तेच म्हणतो, खूपशा गोष्टी मुंबई आणि महाराष्ट्राला, उर्वरित महाराष्ट्राला कनेक्ट करतात, पण आपण बघत नाही त्या. आणि हा सगळा जो कसं आहे, एक महाराजांच्या टाइम पासून इगॅलिटेरियन म्हणजे सगळ्यांना अपॉर्च्युनिटी आहे, त्यामुळे फक्त बिगर मराठे सुद्धा सरदार झालेत, सगळे एकसारखे मांडीला मांडी लावून स्वराज्याकरता काम. तर कल्चर झालं महाराष्ट्रामध्ये, ते ऑलरेडी होतं. त्यात व्यापारी लोक आलेत, ते त्यांची व्यापार शक्ती डोकं वापरायला सुरुवात केलं त्यांनी. इंग्रज आलेत, म्हणून मुंबई हे युनिक एक काय म्हणतो ते एक रसायन झालं. मी म्हणतो की सगळं एकत्र आलं. फक्त व्यापाऱ्यांनीच केलं असतं तर त्यांची शहरं मोठी का नाही झाली? बरोबर. फक्त मराठी लोक असते तर मग बाकीचे राजापूर किंवा वेंगुर्ला का नाही मोठं झालं? हे सगळेजण एकत्र आलेत आणि सिम्बायोटिक रिलेशन म्हणतात तसं, एकमेकांकडे घेतलं दिलं आणि त्यामुळे मुंबई शहर मोठं झालं. आपण आता महाराजांचा पण उल्लेख केला आणि तुम्ही एक महाराजांचं वेगळंच मुंबई कनेक्शन सांगितलं. तसं त्या काळातलं सुद्धा त्यांचं मुंबईचं आणखीन काही नातं आहे का? कारण आपल्याला त्यांचं आणि मुंबईच्या नात्याविषयी फार खूपच कमी ऐकायला मिळतं. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा कोकणात स्वारी होते तेव्हा मला वाटतं तैलबैलाच्या घाटातून खालती येतात महाराज 1656 की 57 मध्ये, आणि खालती येतात, चौल घेतात आणि मग कल्याण पर्यंत येतात असे. वरती येतात कल्याण, भिवंडी वगैरे हे सगळं घेतात. आणि मला वाटतं वसुबारस दिवस आहे दिवाळीच्या आधी, तेव्हा 1657 आपण मानतो की मराठा आरमाराचा जन्म तेव्हा झाला. कारण तेव्हा दुर्गाडी किल्ला वगैरे हा जो एरिया आहे त्या खाडीमध्ये, कारण वसईला पोर्तुगीज आहेत तेव्हा, कळलं ना. तर पोर्तुगीजांकडूनच लोक घेतले, त्यांच्याकडून शिकून घेतलं की बोटी कशा बांधायच्या, आणि माहिती आहे परत जाणार आहे, हे जास्ती दिवस टिकणार नाही. तर आपल्या लोकांना ट्रेनिंग करून घेतलं. म्हणजे आता कसं लोक टेक्नॉलॉजी घेतात आणि आपल्या लोकांना स्किल अप करतात आणि मग आपण कंटिन्यू करायचं. तेच महाराजांनी त्या काळामध्ये केलं. आणि त्यांना पहिल्यांदा म्हणजे जयकेशी गोव्यामध्ये राजा होता, त्याच्यानंतर इतके शतक हिंदू नेव्ही नव्हती. मग महाराजांना परत, म्हणून तर आता मॉडर्न आर्मरचे जनक म्हणतो आपण. एक्झॅक्टली. तर आता इंडियन नेव्हीला सुद्धा त्यांचं सील वगैरे दिलं, महाराजांची मुद्रा वापरली आहे, त्या कारणाका की त्यांना दृष्टी होती की आता हे सगळे बाहेरचे लोक येतात तर आपल्याला आपलं आरमार बनवलं पाहिजे. म्हणून जन्म तिकडे होतो आणि वसईच्या खाडीतून पोर्तुगीजांच्या नाकाच्या खालतून बाहेर काढून मग दक्षिणेला घेऊन येतात. आणि मग सगळीकडे ते मायनाक भंडारी हे सगळे जे लोक आहेत, हे ज्यांना आता आरमारी मराठा म्हणतात लोक नंतर, कळलं ना, जे त्या काळामध्ये ह्याच्यामध्ये आले, तर त्यांनी पूर्ण ही मराठा आरमार बांधलं, खांदेरी पासून ते वेंगुर्ल्यापर्यंत हा पूर्ण पट्टा. नंतर ऑफकोर्स कान्होजी आंग्रे एकदमच त्यांनी धुमाकूळ घातला. कान्होजी आंग्रेंच्या आधीच जेव्हा खांदेरी किल्ला जेव्हा महाराजांकडे आला तेव्हा इंग्रज लिहितात, दिस इज अ मराठा डॅगर पॉइंटिंग ऍट द हार्ट ऑफ बॉम्बे, कळलं ना. हे मुंबईच्या छातीवरती कोणीतरी कटार, मराठ्यांची कटार आमच्या छातीवरती आहे. जोपर्यंत खांदेरी, म्हणजे ते खूप प्रयत्न करतात खांदेरी ह्यांना घालून द्यायचंय वगैरे वगैरे, पण नाही तोपर्यंत. आणि मग कान्होजी आंग्रे तर टेक्स इट ॲट अ टोटली 3 दशक मुंबईची नाकीनऊ केली कान्होजी आंग्रेंनी. आणि म्हणूनच तो जो मूळ किल्ला मी म्हटलं मुंबईचा कॅसल, त्याला आता नाव कान्होजी आंग्रेंचं दिलेलं आहे. ओके. इट इज कॉल्ड INS आंग्रे. इट्स अ पिरिक विक्टरी. इंग्रज त्यांना म्हणत होते हे चाचे आहेत. ओके. आंग्रे चाचे आहेत, म्हणजे पायरेट्स आहेत. आणि आता तोच जो मूळ किल्ला आहे त्याचं नाव आता आंग्रेंच्या ह्याच्यावर, आंग्रेंचा त्याला लागूनच आंग्रेंचा एक मोठा पुतळा आहे त्याच्यावरती. आपण आता बोलताना आंग्र्यांबद्दल बोललो, बऱ्याचशा गोष्टींबद्दल बोललो आणि हे कॉस्मोपॉलिटन शहर झालं बोललो, तेव्हा धोका कोणाचा होता मुंबईला, म्हणजे मुंबईच्या व्यापाराला? कारण आपण हे ग्रो होतोय, या सगळ्या गोष्टी येत आहेत आजूबाजूला, तेव्हा धोका कोणाला? कारण की बऱ्याचदा मराठे एका काळापुरते
त्यांचा धोका होता, पण बाकी कोणाचा धोका होता त्यांना? म्हणजे चाच्यांचा पण म्हणलं हो तर. हो. तर अरब चाचे होतेच. वेगळे चाचे होतेच. ते तर स्टँडर्ड होतं. म्हणजे मुंबईचा जन्म 1661 मध्ये हे ट्रिटी झाली, त्याच्या 1 वर्ष आधी अरब चाच्यांनी कॅसल तोडून टाकलेला होता. कळलं ना? असं ते सारखं हे चालूच होतं. त्या काळात भीती कोणाची होती? तर फ्रेंच, डचांनी तर अटॅक केलेला. म्हणजे मुंबई इंग्रजांना आल्यावरती 1673 मध्ये डच नेव्ही मुंबईच्या बंदरात आली. बापरे. पण शेवटी ते घाबरले. ते बोलले नाही जमत नाही आपल्याला, ते जे काय ते एनजीआर तेव्हा होता, तर त्यांनी काहीतरी डिफेन्स हे दाखवला की आम्ही तुमच्या बोटी बुडवू वगैरे जे काय असेल ते, आणि त्यामुळे गेले. फ्रेंच अटॅक होईल या भीतीने मराठ्यांबरोबर काही काळ इंग्रजांनी मांडोली केली की जर आम्हाला अटॅक झाला तर आमच्या बायका पोरं तुम्ही सांभाळा. मराठ्यांबरोबर असं वेगवेगळे शत्रू कॉन्स्टंट कधीच नसतो. आताच्या पॉलिटिक्समध्ये बघतो आपण तर तसं शत्रू कॉन्स्टंट नव्हता, तो शत्रू बदलत होता वेगवेगळा. पण जे काय आहे, पण खूप कमी लोकांना माहिती आहे की औरंगजेबाने मुंबईवरती चाल करून आलेला. मुघलांनी हल्ला. तर लोकांना असं वाटतं की मुघल तिकडे, वॉर ऑफ 27 इयर्स, 27 वर्ष, महाराजांच्या मृत्यूनंतर 1680 मध्ये मृत्यू झाला आणि 1707 मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला. ते 27 वर्ष मराठे आणि मुघल ह्यांच्यामध्ये वाद चालू होते. बरोबर. इकडे पूर्ण महाराष्ट्र, ते मला त्यात जाण्याची गरजच नाही, सगळ्यांनाच माहिती आहे. पण एक जुनं आफ्रिकन सेईंग आहे, वेन द एलिफंट्स फाईट इट इज द ग्रास दॅट सफर्स. तर इकडे ग्रास मुंबई आहे. कळलं ना? त्या दोघांचे चालू आहेत. आणि त्या काळामध्ये जरा कलकत्ता आणि ह्या साईडला जरा अजून कलकत्ता बनलेला नाहीये तेव्हा आपण जे बोलतोय 1680चा पार्ट आहे. कलकत्ता 1690 मध्ये येतं. तर त्या काळामध्ये शाहिस्ता खान आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे महाराष्ट्रामध्ये. तर शाहिस्ता खानाची बोटं चाटलेला तो नंतर बंगालचा सुभेदार बनतो, गव्हर्नर ऑफ बंगाल. तर तेव्हा जॉशिया चाइल्ड म्हणून एक हा असतो डिरेक्टर ईस्ट इंडिया कंपनीचा, लंडन मध्ये बसलेला. तर त्याला वाटतं की आपण जरा मुघलांबरोबर फाईट मारूया. तर त्याला वाटतं की चिट्टगॉंग नावाचं जे बंदर आहे ते घेऊया, बांगलादेशामध्ये जे आहे ते. पण तेव्हा काय ते वादळ बिदळ होतं, हे लोक येतात आणि हुगळीमध्ये येतात आणि त्या काळामध्ये ते कंट्रोल करायला बघतात ते एरिया. नंतर भांडणं चालू होतात. तर इट इज वन ऑफ द फर्स्ट अँग्लो मुघल वॉर और चाइल्ड वॉर. त्या माणसाचं नाव चाइल्ड, माणसाचं नाव चाइल्ड, जोशिया चाइल्ड. आणि आणखीन एक चाइल्ड, जॉन चाइल्ड म्हणून, सुरतेचा कंट्रोल करत असतो, सुरत आणि मुंबई. कळलं ना? शेवटी तो पुरला गेला मुंबईमध्येच. म्हणजे आता त्याचं समाधी नाही आहे इकडे. पण त्या काळामध्ये तो सिद्धी लोक जे आहेत, म्हणजे आपल्याला जंजिरा माहिती असेल, हे हबशी लोक आहेत जे इथिओपिया, सोमालिया ह्या एरियामधून आले आहेत. आणि ते मर्सनरीज म्हणून वेगवेगळ्या लोकांकडे काम करायचे. म्हणजे पेड आर्मी, पेड आर्मी, मल्लिकंबर वगैरे हे नावं माहिती आहेत आपल्याला. तर तसेच हे जे आहेत ते जहाजा चालवतात. तर ते मुघलांची नेव्ही, मुघलांचा आरमार ते हँडल करायचे, मुघल स्वतःहून नाही, ऑन बिहाफ ऑफ देम. तर ते यायचे. तर कधी कधी ते पावसाळ्याच्या ह्याच्यामध्ये आपली जहाजं मुंबईच्या बंदरात लावायचे, कारण प्रोटेक्शन पाहिजे ना. असं वेगवेगळ्या गोष्टी चालायच्या. तर सुरतेच्या ह्याच्यामध्ये असताना काहीतरी त्यांच्यामध्ये भांडणं होतात इंग्रज आणि ह्याच्यामध्ये. तर ते औरंगजेबाला कळतं की तिकडे बंगालमध्ये पण शाणपट्टी करतात हे लोक, इकडे पण शाणपट्टी करतात. तर ह्यानं आपण धडा शिकवला पाहिजे. तर पूर्ण बंगालमध्ये काढूनच टाकायचं त्यांना आणि मुंबईमधून सुद्धा काढून टाकायचं. तर ही जी हबशांची टोळी वेगवेगळ्या जहाजं घेऊन मुंबईच्या बंदरात येतात. हे 1680s मध्ये, लेट 1680s मध्ये, 1689च्या आसपास मला वाटतं. आणि मुंबईच्या बंदरात येतात आणि वेगवेगळे किल्ले घ्यायला लागतात. तर सायनचा किल्ला, शिवडीचा किल्ला, असे एक 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 करून, माझगावचा किल्ला, तिकडे माहीम भीम, असे, आणि करत करत मुंबई शहरापर्यंत येतात. तर आता जिकडे सेंट जॉर्ज हॉस्पिटल आहे विटीच्या पाठी, तिकडे डोंगरीचा किल्ला होता. असं छोटा डोंगर होता त्या डोंगरीचा, ते डोंगरीच्या किल्ल्यापर्यंत येतात. आणि इकडे तारांबळ उडते सगळ्यांची की काय करणार वगैरे वगैरे. कारण मुंबईला तेव्हा तटबंदी नाहीये, म्हणतात ते शिकल्यावरती तटबंदी बांधू. तर त्या काळामध्ये
चाइल्डला मला वाटतं किती 1.5 लाख रुपये हे द्यावं लागतं, खंडणी द्यावी लागते मुघलांना, की मुंबई राहू दे. 1.5 लाख की 1.5 कोटी मला आठवत नाही एक्झॅक्टली आता, पण मोठी खंडणी द्यावी लागते त्या काळामध्ये. हे मुंबई शहर वाचलं पाहिजे, नाहीतर हापशाने कंट्रोल केलेला होता सगळं. बरं, ते पैसे दिल्यावरती सुद्धा म्हणजे आजकाल माहिती आहे ते भाई लोक वेकेट करायला वगैरे लावतात. पैसे दिल्यावरती सुद्धा ऑलमोस्ट 2 वर्ष हापशी जातच नाही, इकडे तिकडे फिरत राहतात मुंबईमध्ये. कळलं ना, हे अफरातफरी आहे सगळी. कळलं ना, की मुंबईकरांना वाटतं आता मुंबई शहर गेलं, कारण हे बाहेरचे लोक आले आहेत जे कोणाच्या घरात शिरतात, लुटतात, बायकांना उचलून नेतात, काही होत आहे मुंबईमध्ये. म्हणजे अराजक असं सिच्युएशन आहे. कोणता काळ हा? 1680s. 1680. आणि त्या काळामध्ये एक रुस्तम डोराबजी नावाचा एक माणूस, पारशी माणूस, तो मुंबईतल्या भंडारी लोकांना एकत्र करतो आणि त्यांची टोळी बनवतो, व्हॉट इज नोन एज भंडारी मिलिशिया. आणि ही मिलिशिया ह्या हापशांना खदडून मुंबईतून बाहेर काढते. कळलं ना, 2 वर्ष. मग इंग्रज त्याला टायटल देतात पटेल, पटेल विथ अ डबल एल स्पेलिंग मध्ये. तर पटेल, आत्ता जर तुम्ही कुठला मुंबईतला पारशी बघितला ज्याच्या आडनावामध्ये 2 एल आहेत पटेलमध्ये, तर कदाचित तो त्याचा वंशज असेल. कळलं ना. तर रुस्तम डोराबजी आणि ती जी टोळी झाली, जी आधी पण थोडी इन्फॉर्मल एनजीआरने सुरुवात केलेली होती, ती भंडारी मिलिशिया नंतर मुंबई पोलीस बनते फॉर्मली. कळलं ना, म्हणजे जे कसं एक टोळी बनवली प्रोटेक्शन करता, ती बनता 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 ते मुंबई पोलीस झाली. त्याचा जन्म इथल्या भंडारी समाजामध्ये. म्हणजे मुंबई पोलिसांची हिस्ट्री एवढी जुनी आहे, असं आहे. क्या बात आहे. पण आपण बघत नाही हे कनेक्शन्स. कळलं ना. तर महत्व ह्याचं आहे की वेगवेगळ्या समुदायांनी कॉन्ट्रीब्युट केलं. आपल्याला असं वाटतं फक्त पारशांनी आणि इंग्रजांनी ही बांधली, किंवा गुजराती म्हटलं की गुजराती हिंदू आणि गुजराती जैनच आपल्याला दिसतात, गुजराती मुसलमान दिसत नाही. मग ते खोजा, बोरा, कच्छी मेमन हे सगळे समाज आहेत. हिंदू समाज आहेतच, लोहाणा, भाटिया वगैरे वगैरे आहेत, आणि पारशी हे सगळे गुजराती भाषिक आहेत. तसंच मराठी भाषिक ट्रेडर्स पण आहेत. दैवज्ञ ब्राह्मण म्हणजे सोनार, पाठारे प्रभू, सारस्वत ब्राह्मण आणि कोकणी मुसलमान. कळलं. हे समाज सगळे जे ट्रेडर्स आहेत ते मुंबईच्या किल्ल्याच्या आतमध्ये, जे ट्रेडर्स नाही आहेत, कुणबी समाज असेल, आगरी समाज असेल, ते किल्ल्याच्या बाहेर, कारण ते ट्रेडिंग करत नाही. ट्रेडिंग करतात त्यांना प्रोटेक्शन नाही करत, ते बाहेर वेगवेगळ्या वस्तींमध्ये. त्यामुळे मुंबईमध्ये अजूनही नावं त्या समाजांवरती, भोईवाडा, आगरीपाडा, कोळीवाडा, ही सगळी भंडारवाडा, ही नावं आपल्याला दिसतात, कारण ती वेगवेगळ्या बामणोळी अशी नावं दिसतात, कारण वेगवेगळे समाज मुंबईमध्ये त्या काळापासून राहत आहेत. असं आहे. पण मुंबईचे सिम्बायोटिक रिलेशन किती जुनं आहे. म्हणजे एवढ्या कॉस्मोपॉलिटन, एवढ्या वेगवेगळ्या स्ट्राटाज ऑफ लाईफ मधनं, वेगवेगळ्या रिलिजन्स मधनं, वेगवेगळ्या रिजन्स मधनं आलेले लोक 300-400 वर्ष एकत्र राहतात. आय थिंक मुंबई हे एकमेव शहर असेल ना जगात की ज्यात एवढ्या वेगवेगळ्या पद्धतीची लोक एकत्र राहतात इतक्या काळासाठी. इव्हन लंडनमध्ये कॉस्मोपॉलिटन आफ्टर इंडस्ट्रियल रेव्होल्युशन झालं. मुंबई त्याच्या आधीपासून कॉस्मोपॉलिटन आहे. इंटरेस्टिंग वाटतं. मला वाटतं प्रत्येक ट्रेडिंग टाउन जो असतो ना जगभरामध्ये, तुम्ही सिंगापूर बघा, जांजिबार एकेकाळी, हाँगकाँग बघा, हे नेहमी कॉस्मोपॉलिटन. आणि मला वाटतं मुंबईशी कम्पीट करणार डायव्हर्सिटीमध्ये न्यूयॉर्क, आता दुबई, पण त्या काळामध्ये न्यूयॉर्क. आणि न्यूयॉर्क आणि ह्याचं कनेक्शन खूप इंटरेस्टिंग आहे, कारण सेम राजा चार्ल्स दुसरा, त्याच्या नावावरती आणि त्याच्या बायकोच्या नावावरती काउंटीज आहेत न्यूयॉर्कमध्ये. कळलं. एक आहे ब्रुकलिन, विच वॉज किंग्स काउंटी, आणि दुसरे क्वीन्स. ती कॅथरीन, तीच राणी. मुंबईला जिच्या हुंड्यामध्ये मुंबई आली, तिच्याच नावावरती न्यूयॉर्कमध्ये सुद्धा जागा आहेत. असं आहे. तर दोन्ही शहरांमध्ये कनेक्शन झालं. आपण आता ज्या काळाबद्दल बोलतोय, आता आपण मराठी माणसांबद्दल पण बोललो, तर या काळातली अशी कुठली मराठी महत्वाची माणसं होती की ज्यांच्याबद्दल आज आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, किंवा त्यांचा त्यांना रेकॉग्नाइज जरी करणं महत्वाचं आहे? मला वाटतं डॉक्युमेंटेशन खूप कमी आहे. त्या पहिल्या 100 वर्ष आपण बघितलं, बरोबर. त्याच्यानंतर खूपशी नावं यायला लागतात. दादाजी ढाकजी असेल, जगन्नाथ शंकर शेट्टी येतील, पण पहिल्या ह्याच्यामध्ये मेन नाव जे आपल्याला दिसतं हे रामा कामतींचंच आहे.
आणि ह्या काळामध्ये मराठ्यांचं कॉन्ट्रीब्युशन एक इंटरेस्टिंग वे मध्ये आहे. ते म्हणजे की 1757 मध्ये पहिला पारशी, तुम्ही रेडी मनी नाव ऐकलं असेल खूप ठिकाणी, किंवा जहांगीर आर्ट गॅलरी जहांगीर हे ते आडनाव जहांगीर पण लावतात आणि रेडी मनी पण लावतात. तर त्यांचा जो पहिला हिरजी नावाचा जो मूळ माणूस होता, तो पहिला 1757 मध्ये पहिल्यांदा चीनला गेला अफूचा व्यवसाय करण्याकरता. पण अफू यायचं कुठून? तर ते होळकरांच्या प्रदेशातून यायचं. मालवाचं जे पठार आहे ह्याच्यावरती अफू बनतं, अजूनही बनतं. रतलाम, नागदा हे जे सगळे भाग आहेत तिकडे गव्हर्नमेंट सर्टिफाईड अफू बनतं औषध ह्याच्याकरता. तर त्या काळामध्ये होळकरांनी एवढं मोठं प्रस्थ बनवलं. हा खूपसा पैसा मुंबईतून पण जात होता, आपण हे कनेक्शन बघत नाही. आणि तिथले असलेले मारवाडी लोक, ट्रेडर्स तिकडून घेऊन मुंबईमध्ये आणायचे. तर तिकडे इंदोरला गेलात तर अजूनही हुकुमचंद जैन मंदिर आहे, हे मुंबईहून आलेल्या अफूच्या पैशावरती बांधलेलं काच मंदिर आहे, काचेचं बांधलेलं मंदिर आहे, जे इंदोरमध्ये आहे. तर होळकरांचं सगळं जे हे आहे प्राबल्य, त्यांनी जे काय उत्तर भारतामध्ये सगळी जी मंदिरं बांधली ती मुंबई सोबत केलेल्या ट्रेड मधनं आलेली आहेत. अमेझिंग पार्ट आहे. म्हणजे जो शेवटी पैसा लागतो ना, मराठा साम्राज्य उत्तरेमध्ये पसरलं ह्याच्याकरता पैसा लागतो. हा ओपीएमच्या ह्याच्यामधून तर पैसा आला होळकरांकडे. सो इट इज व्हेरी फॅसिनेटिंग कनेक्शन. खूप कमी लोक तसं बघतात. म्हणजे मुंबईचे केवढे तरी कनेक्शन आहेत सगळीकडे, जे ट्रेडिंग होत आहे सगळीकडून त्याच्यावरती गोष्टी. त्याच्या आधी काय नारळ हे ते वगैरे त्याच्यातून पैसा नाही. ओपीएम इज अ कॅश क्रॉप, तर त्याच्यामध्ये पैसा आहे. तर पहिला पैसा जो मुंबई बघते हा अफूच्या व्यवसायात येतो. म्हणून पहिली 100 वर्ष मुंबईची जी आपण आता बघितली, 1661 पासून 1760ला एस्प्लनेड वगैरे झाल्या सगळं. मी आता कुठे दिसतंय की शहर मोठं होणार आहे, पण ते घाबरलेलं शहर आहे. कारण मराठ्यांचा जो पूर्ण त्यांची ताकद आहे ही सगळ्यात उच्चांकावरती आता 1760 मध्ये. कारण त्याच्या आधी 2-3 वर्ष आपण अटकेपार झेंडा लावलेला आहे, पेशावर पर्यंत नेलाय. आपण म्हटलंय की काबूल आणि कंधार आपलेच परगणे आहेत, अशी पत्र बित्र आहेत त्या काळामध्ये. युअर पॉवर इज ऍट द टॉप, मराठ्यांची पॉवर. मुंबई एवढंसं शहर आहे, ते घाबरलेलं शहर आहे, कळलं ना. 1760 इज द इयर. त्याच्या पुढच्या वर्षी पासून मराठ्यांची उतरती कळायला लागणार, कळलं ना. 1761 मध्ये पानिपतचं तिसरी लढाई होते आणि तिकडून हळूहळू डगमगायला, लगेच जात नाहीत मराठी, डगमगायला लागतं. आणि तेव्हा इंग्रज इकडे जे आपण नावं सगळी मुंबईमध्ये ऐकतो, एल्फिन्स्टन कॉलेज, आपल्याला माहिती आहे एल्फिन्स्टन खलबतं तिकडे बसून, पुण्यात बसून आधी खलबतं करत होता. पण ते दॅट इज द नेक्स्ट सेंचुरी विच विल बी देअर. जेव्हा हळूहळू मराठे खालती यायला लागतात आणि मग इंग्रज वाढायला लागतात, इंग्रजांची पॉवर वाढायला लागते. ते ऑलरेडी प्लासी आणि ह्याच्यामुळे तिकडून हळूहळू कुरतडायला सुरुवात केली त्यांनी, पण अजून मराठ्यांना हात लावता येत नाही त्यांना. ते असे बसले आहेत, वाट बघतात. पण त्यांना भीती आहे की आपल्यावरती कधी आक्रमण करू शकतील, म्हणून फोर्टिफिकेशन हे करून सज्ज आहे. पण पुढची 100 वर्ष जी आहेत तेव्हा मुंबईचा पाया रचला जातो आणि त्याची पुढची 100 वर्ष आहेत त्याच्यामध्ये मुंबई बिकम्स अर्ब्स प्रिमाइन इंडिस, म्हणजे प्रायमरी सिटी ऑफ इंडिया. म्हणजे 1661 ह्याच्यापासून पहिलं ट्रेडिंग टाउन, नंतर मोठ्या शहराची पायाभरणी. त्याची नेक्स्ट 100 वर्ष 1960 मध्ये संपतात, तेव्हा मुंबई महाराष्ट्राची राजधानी होते, कळलं. तर प्रत्येक शतक ते ट्रिटी झाल्यापासून 1661 पासून ते 1960 पर्यंत प्रत्येक शतक वेगवेगळं झाले. आपल्याला जी मुंबई दिसते ही 3ऱ्या शतकातली आहे, त्याच्यामधल्या. बापरे. म्हणजे हायकोर्ट, ताजमहाल हॉटेल, CSMT स्टेशन, BMC, राजाबाई टॉवर, ही आपल्याला इंग्रजांची मुंबई ही आहे ना, ही पहिल्या 200 वर्ष नाहीच आहे. जी आपल्याला ओळखीची मुंबई आपल्याला जी वाटते मुंबई आहे, ही पहिल्या 200 वर्ष नाहीच आहे. ही गेले 150 वर्षामध्ये झालेली मुंबई आहे, कळलं ना. म्हणून आपण वी हॅव गॉन बॅक टू अ टाइम जे आपल्याला जे मुंबईत माहिती आहे
ते काहीच नव्हतं त्या काळामध्ये. डायनासॉर काळातली मुंबई वाटत. पण आपण आता जो काळ बोलतोय त्या काळातलं आता काय आहे जे बघू शकतो मे बी थोडंफार त्याचं एक बाणगंगेची तळी आणि त्याच्या आजूबाजूची थोडी मंदिरं त्या काळामधली खूप कमी, ती सुद्धा परत परत बांधलेली आहेत. फोर्ट बोललो आपण जो फोर्टचा कुठलाच भाग, एक भाग उरलाय, मेन फोर्ट होता. फोर्टला लागून एक सेंट जॉर्ज हॉस्पिटल आहे, तो फोर्ट जॉर्ज होता आधी. फोर्ट जॉर्जचं एक मॅगझिन आहे, म्हणजे जिकडे दारू म्हणजे प्यायची नाही, तो उडवायची तोफेची दारू, ते ठेवण्याचं जे ठिकाण आहे, ज्याच्यामध्ये आर्किओलॉजी डिपार्टमेंट, महाराष्ट्र सरकारचं जे आर्किओलॉजी डिपार्टमेंट तिकडे बसतं. तर तो एक मॅगझिन राहिलाय फक्त त्या काळामधला. खूपशी देवळं परत परत बांधून काढली आहेत. म्हणजे त्या काळातलं पहिलं जैन मंदिर मुंबईतलं सेंट थॉमस कॅथेड्रल त्या काळातलं 1718 मधलं खूपसा भाग ओरिजिनल ह्याच्यातला आहे, तो तुम्ही अजूनही बघू शकता. म्हणजे खंत आहे की लोकांना सांगत स्टारबक्स के सामने लोक उलट सांगायला पाहिजे ना, सगळ्यात जुनं इंग्रजांचा चर्च त्याच्यासमोर स्टारबक्स आहे, पण लोक उलट सांग चर्च किधर आहे, अच्छा वो स्टारबक्स के सामने. त्या चर्चच्या बाहेर किल्ल्याला तटबंदीला एक गेट होतं, ते चर्च गेट. मी आता जिकडे हुतात्मा चौक आहे तिकडे चर्च गेट होतं, आणि म्हणून बाहेर जेव्हा स्टेशन आलं तेव्हा त्याच्यावरती नाव दिलं चर्च गेट, आणि नंतर तटबंदी उतरून काढली, त्यामुळे तुम्हाला चर्च गेट दिसत नाही, पण ते स्टेशन दिसतं आणि चर्च आहे. गेट प्रॉपर गेट होतं, म्हणजे खंदक होता, 2 लेअर, म्हणजे आतलं गेट, बाहेरचं गेट, मध्ये खंदक, त्याच्यात ते ड्रॉब्रिज वगैरे असं ते प्रॉपर होतं. म्हणजे आता जाराची बिल्डिंग बघतो ना, जारा एका बाजूला आहे, तिकडे असा ड्रॉब्रिज होता, कारण तो मराठा डिच मी जो म्हटलं, तो खालती असा पाणी जाते त्याच्यावरून, तो खूप वास मारायचा, कारण लोक टम्बलर घेऊन तिकडेच बसायचे रोज सकाळी. तर इट वॉज अ स्टिंकी प्लेस. त्यामुळे पीपल वर हॅपी जेव्हा तोडलं ना, तेव्हा एक तुम्ही समान रस्ता झाला त्या काळामध्ये. आणि शहर, कारण काय आहे, गरज भासली नाही ना. 1818 मध्ये मराठाशाही गेली, त्याच्यानंतर काय, तर कोणीच आपल्याला अटक करणार. आपण समुद्रावरती राजे, जमिनीवर पण राजे, मग शहराची तटबंदीची गरज नाही, मग तोडून काढलं सगळं. पण जर तुम्ही श्रीलंकेमध्ये गॉल नावाचं शहर पाहिलं तर एक्झॅक्टली मुंबई सारखं आहे. एक किल्ला आहे, आतमध्ये जुनी घरं आहेत, बाहेर एक एस्प्लनेड आहे, त्याच्या पुढे नेटिव्ह टाउन आहे. तर गॉल गेला तर एक्झॅक्टली मुंबई तशी होती. यू कॅन कम्पेअर हाऊ इट वॉज ॲट दॅट पॉइंट ऑफ टाइम. आपण आता मुंबई म्हणलं ते आपण जी साधारणतः दक्षिण मुंबई म्हणतोय आपण, माहीम आणि फोर्ट या एरियाबद्दल बोलतोय, तेव्हाची नॉर्थ मुंबई किती महत्वाची होती. म्हणजे तेव्हा ज्याला आता आपण आउटस्कर्ट्स म्हणतो, नालासोपारा असेल, कल्याण असेल, ह्या सगळ्या गोष्टी, कसं आहे, तीच खरी शहरं होती, कारण ते मेनलँडला आहेत ना. तिकडून आता जे आपण सगळ्या घाट बघतो, नाणे घाट, माळसेज घाट वगैरे वगैरे, हे चौल असेल, वसई असेल, ह्या बंदरातून, कल्याण असेल, भिवंडी असेल, ह्या बंदरातून, ह्याच्यातून पैठण, पुणे, या सगळ्या शहरांमध्ये जात होतं. तर तेच महत्वाचे होते. दे वर द सिटीज, मुंबई वॉज द सबब. आताच्या उलट आहे, कळलं ना. केंद्र वेगळं होतं, कल्याण मुघलांच्या खालती होतं वगैरे वगैरे. तर हे सगळे जे भाग आहेत हे महत्वाचे भाग होते. आता परत मी मगाशी म्हटलं तसं, आपण चालू करायच्या आधी बोललो की सेंटर ऑफ मुंबई इज मुव्हिंग नॉर्थवर्ड्स, कळलं. हळूहळू परत त्याच दिशेने जात आहे, वरती वरती. दक्षिण मुंबईचं महत्व हळूहळू कमी होत आहे. क्या बात. बापरे. आपण मुंबईचा इतिहासाच्या शोधात गेलो होतो. आपण तुम्ही जे 3 टप्पे सांगितले त्यातल्या पहिल्याच टप्प्याच्या एंडला अजून आलं. मला वाटतं आपल्याला यासाठी आणखीन 2 एपिसोड करावे लागणार आहेत. पण मला वाटतं की आपण एकाच एपिसोड करायचा, पण एक जे प्रेक्षक आहेत त्यांच्याकरता एक कंडिशन आहे, त्यांनी जर 2 लाख व्ह्यूज दिलेत आपल्याला तरच आपण नेक्स्ट रेकॉर्ड करायचं. तुमची जबाबदारी आहे ही. खरंच या पद्धतीनं मुंबईत समजून कधी घेतलं नाहीये, आणि तोच प्रयत्न करतोय खरं तर आपण आता. तर जर तुम्हाला मुंबईचे पुढचे 2 टप्पे काय आहेत, पुढचे 200 वर्षांचा इतिहास, जो खरं तर आपल्याला ओळखीचा इतिहास वाटतो, तिथपर्यंत पोहोचायचं असेल, वाटतो बापरे, नाईस चॉईस ऑफ वर्ड्स.
तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला आणखीन भाग हवे असतील तर 2 लाखापर्यंत एपिसोड पोहोचवायचा आहे. हा भाग कसा वाटला, हा एपिसोड कसा वाटला नक्की सांगा. आणि लाईक करायला विसरू नका. आणि लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मग आम्ही आता जे सतत नेहमी लोक कुरकुर करतात ना की आपण पुण्यातच शूट करतो, तर आम्ही आता बघा मुंबईत पण आलोय आता आणि मुंबईतही येऊन हे शूट्स करतोय. तर जर हे सगळं घडण्याची अपेक्षा असेल तर हे व्हिडिओज प्लीज जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. येस, धन्यवाद. धन्यवाद. लो वसावा.